कधी काळी एकत्र असलेले आज कट्टर विरोधक आणि आता पुन्हा एकत्र येण्याचे संकेत. राजकारणात मैत्रीचं बोट धरून सत्तेपर्यंत पोहोचणाऱ्यांची आणि सत्तेसाठी रक्तसंबंध तोडणाऱ्यांची हीच गोष्ट आहे. म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार. काही दिवसापूर्वी अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकती घेतली. त्यासोबतच कधी एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले अजित पवार आणि शरद पवार आता पुन्हा एकत्र येऊ शकतात का, हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या तोंडी आहे. त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार हे काही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकत्र मंचावर दिसले. यातूनच एक मोठा संकेत मिळाला. दोन्ही गटांमध्ये दुरावा जरी निर्माण झाला असला तरी वैयक्तिक संबंध तुटलेले नाहीत. आणि तसेच त्यात एक शरद पवारांचा गूढ इशारा. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. मात्र अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांचाच असेल. या वक्तव्यानंतरच राजकीय चर्चांना नवं वळण मिळालं. राजकीय वर्तुळात अनेकांनी याला एकत्रीकरणाची सुरुवात मानली. मात्र शरद पवारांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली. ती म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तोंडून. त्यांनी थेट शरद पवारांवर टीका करत म्हटलं, ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या सोबत आलं तर बळ मिळेल असं वाटत नाही. त्यासोबतच शरद पवारांना अपघाती विजय मिळवल्याचं म्हटलं आणि विधानसभेत त्यांच्या पक्षाला दारुण पराभव झाल्याचंही नमूद केलं. विखे पाटलांची हीच प्रतिक्रिया म्हणजेच एक प्रकारे शरद पवार आणि अजित पवारांच्या संभाव्य एकत्रीकरणाला भाजपचा विरोधच म्हणता येईल. तसेच भाजपसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरू शकते. कारण शरद पवार हे काय करतील हे भाजपला चांगलंच माहिती आहे. त्यामुळेच भाजपचे नेते आता स्पष्टपणे या एकत्रीकरणावर टीका करत आहेत आणि जनतेसमोर विश्वासघात या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यासोबतच या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राज्यात सध्या सर्वत्र एकत्रीकरणाच्या मोहिमा सुरू आहेत. कोण कुणाशी जुळवतंय हे पाहावं लागेल. या सर्व घडामोडीचा राजकीय अर्थ लावायचा झाल्यास एक बाब स्पष्ट आहे. निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतरच सत्तेतील पक्ष असो व विरोधी पक्ष, प्रत्येकाला आता आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, विधानसभा या निवडणुकांसाठी मजबूती युतीची गरज आहे. म्हणूनच जिथे एकत्र येणं शक्य आहे तिथे संवाद सुरू आहे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अंतिम निर्णय सोपवण्याची गोष्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा बनलेला आहे. कारण सुप्रिया सुळे यांचे अजित पवारांशी वैचारिक मतभेद असूनही कुटुंबातील संबंधांना प्राधान्य देतात. जर सुप्रिया सुळे यांनी एकत्र येण्याला हिरवा कंदील दाखवला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र येऊ शकतात. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो. विशेष म्हणजे मराठवाडा, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघात सध्याचं चित्र पाहता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील की नाही हे स्पष्ट नाही. मात्र चर्चेचं वातावरण तयार झालेलं आहे. भाजपने त्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. ठाकरे घराण्यातही नव्याने समीकरणे जुळू लागलेली आहेत. राजकारणात काहीही अंतिम नसतं, हेच पुन्हा एकदा महाराष्ट्रात सिद्ध होत आहे. तर अजित पवार आणि शरद पवार यांची युती शक्य आहे का? भाजपाला त्याचा फटका बसेल का? की यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.